मालेगावला येणारा अधिकारी येताना जरी तो येण्याच्या मानसिकतेमध्ये तयारीमध्ये नसतो, तरी इथं आल्यानंतर तुमच्या लोकांकडं असं काहीतरी वेगळंच मीठ आहे, तुमच्या लोकांकडं असं काहीतरी वेगळंच काहीतरी रसायन आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला, त्या व्यक्तीला मालेगावचं करून टाकता. आणि या माझ्या कार्यकाळामध्ये, साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्हा लोकांना जे काही या गावासाठी, गावाची शांतता ठेवण्यासाठी करता आलं, त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान फार मोलाचं आणि फार महत्त्वाचं आहे. आपलं घर हे आपलं आहे हे त्या घरातल्या माणसाला जाणीव असली पाहिजे. त्याशिवाय त्या घराचं पुढची दिशा काय राहणार आहे, घराचा विकास कुठं राहणार आहे, घराच्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का नाही, आणि त्या चांगल्या कायदेशीर मार्गाने होणार आहेत की नाही हे ठरू शकत नाही. पण मी बघितलं आहे की तुम्ही लोक इथं आल्यानंतर तुमच्या पद्धतीनं आमच्याकडून काम करून घेता. आणि ही जी जबाबदार मंडळी आहे इथं आज जमलेली आहे, आणि जे लोक आधी आले आणि काही कारणास्तव निघून गेले. दादू सरांनी उल्लेख केला की आधीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यस्त होतो, आम्ही त्याचं नियोजन 1 तास केलं होतं, तिथं 2 तास गेले. तिथंसुद्धा अनेक लोकांना आम्हाला थांबवावं लागलं की बस आम्हाला अजून बाहेर दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. परंतु आपण सगळेजण इतका पूर्ण वेळ थांबून राहिलात. कुठंतरी आपल्या मनामध्ये आमच्याबद्दल ममत्व, प्रेम, आदर, जिव्हाळा आणि आम्ही करत असलेल्या कामाबद्दल विश्वास, आणि तोच विश्वास आधी झालेल्या कामाबद्दल जो आहे तो भविष्यामध्ये जी साहेबांची नियुक्ती झाली आहे, साहेबांच्यासुद्धा कडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करत आहात. अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण हजर राहिल्याबद्दल मी खरं आपल्या सगळ्यांचा मनस्वी आभारी आहे. मी या ठिकाणी पोलिसांचं जर यश आपल्याला दिसत असेल गाव शांत ठेवण्यामध्ये, तर त्यासाठी आभार व्यक्त करण्यामध्ये माझ्याकडून नाव विसरून जाऊ नये यासाठी मी आवर्जून सांगेल की आपल्या आधीचे काळातली IG आदरणीय BG शेखर पाटील सर असतील, आताचे IG आदरणीय श्री कराळे सर असतील, आधीचे SP उमाप सर असतील, आताचे SP श्री देशमाने सर असतील, तसेच आधीच्या कार्यकाळातील लोकसभेचे खासदार असलेले माजी खासदार सुभाषजी भांबळे सर असतील, आताच्या खासदार मॅडम बच्चा मॅडम आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भुसे सर आहेत, आणि आपले सर्व माझ्या परिमंडळातील सर्व आमदार महोदय, बोरसे साहेब आहेत, कांदे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, डॉक्टर राहुलदादा आहेर सर आहेत, आणि सर्वच समाजातील, सर्वच घटकातील, सर्वच लोकांनी कायमच आपल्या या भागाची जी काही गरज आहे, आणि आपला हा भाग ज्या पद्धतीनं मागच्या कार्यकाळात थोडासा नाव त्याचं जे चुकीच्या पद्धतीनं घेतलं जात होतं, त्याच्यापासून आम्हाला दूर जायचं आहे. आम्ही तसे नाही आहोत, आम्हाला तसं समजू नका. आम्हीसुद्धा व्यवस्थित वागणारे, कायद्याला पाळणारे, आणि प्रशासन, पोलीस, महापालिका, महसूल सगळ्यांच्या निर्देशाप्रमाणे, शासनाच्या आकांक्षेप्रमाणे काम करणारे आहोत. असं कुठंतरी आपण सगळ्यांनी आपण त्याचा परिचय दिलेला आहे. अनेक घटना घडल्या, अनेक घटना भविष्यात घडतील. 8-10 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये छोट्या मोठ्या घटना घडत असताना त्याचा किती बाऊ करायचा, आणि त्याला कुठं थांबवायचं, आणि त्या घटनेतून चुकीचं बाहेर पडू न देता चांगलं बाहेर पडेल, आणि जी काही एक मैत्रीपूर्ण एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढीस लागेल, असं कल्चर, असं नेचर तुम्ही लोकांनी जतन करून ठेवलं आहे. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दादू सर बोलले, आमच्या चर्चा होत असतात, तेव्हा आम्ही विचार करतो की नाही, यांच्या अडीअडचणी यांना माहिती आहेत, आणि त्याच्यावर उपायसुद्धा यांना माहिती आहे. अशा ह्या सगळ्या आपल्या ह्या मालेगाव आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी आमच्या पोलीस दलाला कायमच सहकार्य केलं आहे, प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल, बाकी छोटे मोठे अनेक इव्हेंट असतील, आम्ही फक्त एवढं करण्याचा प्रयत्न केला की तुमच्यातलं जे चांगलं आहे ते पुढं येईल, आणि प्रशासनाचा रोल त्याच्यामध्ये थोडासा कमी राहील. साहेब बोलले 4 पावलं तुम्ही चाला, 4 पावलं आम्ही चालू. मला खात्री आहे आम्ही एकदा 4 पावलं चाललो रे की तुम्ही चालतच राहणारे लोक आहेत, तुम्ही काय थांबणारे लोक नाही आहेत. त्याच्यामुळं जो इनिशिएटिव्ह आमच्याकडून घेणं अपेक्षित असेल एखाद्या विषयामध्ये, ते मी खात्रीनं सांगतो की ते आम्ही कायम पूर्वी घेतलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा घेऊ. पण तुम्ही तुमची जी काही चाल मेंटेन केलेली आहे आणि दिशा ठेवलेली आहे, दिशा आणि वेग, हे तुम्ही दोन्हीही कंटिन्यू कराल अशी आम्हा सगळ्यांना खूप खूप अपेक्षा आहे. आणि ह्या सर्व पक्ष, संघटना, धर्म, जात याच्या
परे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या इथं नक्की चालू आहे, हे मी माझ्या 2.5 वर्षाच्या कालखंडाच्या अनुभवावरून अगदी हक्कानं सांगतो. आणि आपण सगळ्यांच्या पुढच्या आगामी वाटचालीला माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्यासाठी आपण इतका वेळ थांबलात, आमचा सत्कार केला, आम्हाला बद्दल चांगले 4 शब्द कौतुकाचे बोललात आणि त्याच्यामुळं आम्ही देखील आपले फार फार आभारी आहोत. माझ्या पोलीस दलाला आपल्या अशा शुभेच्छा आगामी काळामध्ये सुद्धा संधू साहेबाच्या रूपाने, गुंजाळ साहेबाच्या रूपाने, नितीन गणापुरे साहेबांच्या रूपाने, आपले DYSP मनमाड महाजन साहेबांच्या रूपाने आपण त्या सगळ्या पोलीस दलाचे हे चेहरे आहेत, नेते आहेत. परंतु एकदम जो शेवटचा घटक आहे कॉन्स्टेबल आमचा, त्यालासुद्धा तुमच्याकडून असं सहकार्य राहील अशी मला खात्री आहे. आणि आपल्या आजच्या ह्या आभार कार्यक्रमाकरिता आपण हजर राहिल्याबद्दल, निरोप कार्यक्रमाकरिता हजर राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका बाजूने कायदा सुव्यवस्था सांभाळणं आणि त्याबरोबर गावातला एकमेकांमधली आपण त्याला गावातलं सौहार्द म्हणू आपण, ते सांभाळणं एक अवघड काम असतं. या दोघे गोष्टीचं साहेबांनी उत्तमरित्या सांभाळली दोघं बाजू, आणि दोघंही समाजामध्ये एक चांगला दुवा म्हणून साहेबांनी इथं मालेगावात काम केलं. मालेगाव शहरामध्ये काम करत असताना तारेवरची कसरत असते असं सगळे म्हणतात, पण माझ्या मते साहेब तुम्ही ते बरोबर हाताळलं, म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो आनंदाने. कारण की संघर्ष काही झाला की ती कुठेही बाजू उपस्थित असते, पण तुम्ही कुठेही कटुता न येऊ देता त्या प्रत्येक प्रसंगाला एक चांगल्या पद्धतीमध्ये हसत खेळत त्याला एक वेगळं वळण देऊन त्याला एक चांगल्या मार्गावरती नेलत. साहेब, मालेगावसारख्या गावाला तुमच्यासारखं काम हे नेहमी लक्षात राहील आणि आम्ही तुमच्या सगळ्या भावी आयुष्यासाठी इथं शुभेच्छा देतो साहेब. राजकीय पक्ष म्हणून अनेक वेळेस आम्ही तुमच्याकडे आलो असेल, अनेक वेळेस विषय मांडले असतील, तुम्ही आम्हाला योग्य पद्धतीमध्ये चांगल्या याच्यामध्ये सगळ्यांनी त्याला रिस्पॉन्ड दिला. आणि कुठेही होतो संघर्ष, प्रत्येकाचा होतो, पण त्याच्यातनं ती कटुता न ठेवता पुढे जाण्याची पण आपली एक चांगली मानसिकता होती. त्याच्यातनं एक खूप चांगलं स्वरूप इथं उभं राहिलं. मी साहेब तुमच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. संधू साहेबांबद्दल आपण काय बोलावं, एक यंग नवीन चाप आपल्याला मालेगाव शहराला DYSP म्हणून आपल्यामध्ये आलेत. अल्पावधीमध्ये त्यांनी आपलं नावलौकिक इथे कमवलं आणि सगळ्यांमध्ये रमत आज आपल्याच मालेगावचं ॲडिशनल SP म्हणून त्यांनी इथं चार्ज घेत आहेत. साहेब, आम्ही तुमच्याकडनं खूप अपेक्षा ठेवून आहोत. जसं साहेबांनी, भारती साहेबांनी कामकाज वाढवलं, तुमच्याही आयुष्यामध्ये अजून मालेगावचं कामकाज त्यांच्याही पुढे जावं. आणि गुंजाळ साहेब इथं आहेत, ही नवीन टीम इथं दिसते. आम्ही सगळ्यांकडनं अशी अपेक्षा ठेवतो की साहेब तुम्ही इथून जात असताना मालेगावकरांचं ऊर भरून आलं पाहिजे. तो कुठलाही असो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल, त्याला इथं तुमचं कामकाजाची ज्यांनी मालेगावात काम केलं साहेब, तो नेहमी वरती जाऊन मोठ्या नावाने कमवतो आणि मोठ्या हुद्द्यावरती जातो. मालेगावकडची एक मोठी देण आहे. मालेगावमध्ये जेवढे पोलीस ऑफिसर्सनी काम केलं आहे त्यांनी आज महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यामध्ये ते नावलौकिक कमवत आहेत. साहेब, आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही शुभकामना अपेक्षा करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम जीवन जगताना गुरु, डॉक्टर आणि अधिकारी या तिघांची सांगड जर झाली तर त्या गावाचा विकास निश्चित असतो. डॉक्टरची आपण जेव्हा काही संकट असतं, त्या आपलं काही टाइम आजार असतो, त्या टायमाला आतुरतेने वाट पाहतो. गुरुकडून आपण शिक्षण घेतो आणि ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं किंवा असा अतिप्रसंग येतो जेणेकरून ते निस्तरण्याचं काम पोलीस प्रशासन करत असलं, त्यातले एकमेव अधिकारी म्हणजे आमचे लाडके भारती साहेब. बंधूंनो, मालेगाव शहर 2 जमातीचं जरी गाव असलं पण सर्वांना एकोप्याने आणि संगोप्याने घेऊन चालणं आणि सर्वांना समजून घेणं हे जो माणुसकीतला माणूस असतो तोच करू शकतो. त्यांनी स्वतःला कधी अधिकारी म्हणून मिरवून घेतलं नाही. माणसाला जेव्हा मोठं व्हावं असं वाटतं तर त्यांनी सर्वप्रथम दुसऱ्याला मोठं म्हटलं पाहिजे, ते गुण त्यांच्यामध्ये आहेत. त्यांनी स्वतःला कधीच मोठं म्हणून घेतलं नाही. ते इतरांनाच मोठं समजू लागले आणि सन्मानाने बोलणं, प्रेमळ बोलणं हे त्यांचं चारित्र्य आहे. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. नदिया चले चले रे धारा,
चंदा चले चले रे किनारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. साहेब, जरी तुम्ही गावात मालेगावातून गेले पण तुमची जी याददास्त आहे ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. तुम्ही कुठे गेले तर आमचं एकच म्हणणं आहे, नदिया चले चले रे किनारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. बरंच काही वक्ते बोलणारे असतील पण माझा एवढा अनुभव आहे का त्यांनी रात्री बेरात्री मी केव्हाही फोन केला तर त्यांनी रिस्पॉन्स दिला. जरी ते बिजी असतील तर परत रिपीट फोन करत होते आणि समस्या जाणून घेत होते. सार्वजनिक समस्या सोडवण्यात ते माहीर आहेत. त्याच पद्धतीने त्यांना साथ लाभली सिद्धू साहेबांची आणि ते सुद्धा मालेगावसाठी नवीन नाही आहेत. त्यांना सर्व अनुभव आहे आणि साहेबांचं कार्य सुद्धा तितकंच महान राहील याच्यात तीळ मात्र शंका नाही. एकमेकाच्या पावलावर पाऊल ठेवणं चालतील. लहानपणी आपण जेव्हा शाळेत जायचो तर राष्ट्रीय पुरुषांचे चित्र आपल्याला पाहायला मिळायचे. महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, तुम्हाला सांगतो आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर आणि असे विविध चित्र आपल्याला भिंतीवर रंगवलेले किंवा पाहायला. त्याच्यातनं एकच मी शिकलो का आदर्श काय असतो, तो आदर्श या मालेगाव शहरात अधिकाऱ्यांनी घालून दिला. त्यातले उदाहरणं द्यायचं म्हटलं तर अनिल कुंभारे साहेब होते, कृष्णप्रकाश साहेब होते, वाघमारे साहेब होते. असे अनेक अधिकाऱ्यांचा या मालेगावकरांना एक सहवास लाभलेला आहे आणि खरोखर कौतुक करावं तितकं कमीच आहे. शब्द अपुरे पडतील म्हणून मी शेवटी एकच सांगतो, अभी ना जाओ छोड़ के, अभी दिल भरा नहीं, अभी दिल भरा नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि भारती साहेबांवर मनापासून प्रेम करणारे मालेगाव शहर आणि परिसरातील सर्व माझ्या बंधूंनी, खरोखर एक चांगला समारंभ आज इथं पार पडतो. खरं तर अधिकाऱ्याच्या कामाची पावती म्हणजे हा निरोप समारंभ असतो. ज्या अधिकाऱ्याला बदलीनंतर चांगला निरोप समारंभ मिळतो किंवा सेवानिवृत्तीनंतर एक चांगल्या कार्यक्रमात त्याचं कौतुक होतं, तर पूर्ण आयुष्यामध्ये किंवा त्या पदाच्या जो न्याय दिलेला असतो खरोखर एक अभिमानानं वर भरून येतो. आपण आता केव्हापासून बसलेलो आहोत. खरं तर साहेबांना उशीर का झाला तर अन्य ठिकाणी त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. त्यामुळे कौतुक करणारी मंडळी जेवढी जास्त त्यावरून आपल्याला लक्षात येतं की या कामाची, या अधिकाऱ्याची कामाची विनोदता कशी आहे. मी 15 महिन्यापूर्वी चार्ज घेतला आणि शहरातले ज्येष्ठ अधिकारी आणि त्या निमित्तानं मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी अगदी 10-15 मिनिटातच मला इथं कामकाजाची पद्धती कशी असली पाहिजे ती समजून सांगितली. आणि खरोखर मी बघतोय एक दुधात साखर म्हणजे निरोप समारंभ तर आहेच, परंतु आपला कालावधी पूर्ण केल्यानंतर तेही मालेगावमध्ये 3 वर्षानंतर हा त्यांच्या बदलीनं निरोप समारंभ होतोय. कारण कुठला एखादा अधिकारी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष काम करू शकेल, पण 3 वर्षामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तीच कामाची तडक, तीच कामाचा उरक हा जर ठेवला असेल तर तो भारती साहेबांनी ठेवलेला आहे. त्यांची खरोखरच कामाची पद्धती जर पाहिली तर आपले सहकारी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शहरातील सर्व मान्यवर असतील, आपण बघतो आपल्या विविध जाती धर्माचं आपलं हे शहर आहे, परंतु त्यांनी अगदी प्रत्येकाशीच अगदी सलोख्याने आपल्या संबंध ठेवले. प्रत्येक ठिकाणीच आपला दांडा वापरला जाईल असं काही काम त्यांनी केलं नाही. आणि मलाही सांगितलं, रवींद्र, काम करताना आपण जेवढा हितगुज नागरिकांशी करू, जेवढी सत्यता स्पष्टता आपल्यामध्ये ठेवू, तेवढंच आपल्याला काम करण्याचं चांगलं इथं बळ मिळेल आणि आपण चांगलं काम करू शकू. तर अतिशय चांगला अनुभव माझ्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून मला मिळालेला आहे. खरोखर सर्वांना वाटतं की त्यांनी नाशिकला राहावं, परंतु हा थोडा स्वार्थी विचार झाला. अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या कामाची गरज आहे, तिकडेही ते चांगलं काम करतील. पण खरोखर हा अधिकारी माझा आहे अशी जी भावना आपण आपल्या सर्वांनी जी व्यक्त केली ती खरोखरच रास्त आहे. आपण आता मी
मागच्या वर्षामध्ये पाहिलं की विविध सण उत्सव आपल्या शहरात होतात. शांतता कमिटीची बैठक होते, तेही वेगवेगळ्या बैठका त्या निमित्तानं घेतात आणि आम्ही सुद्धा परस्पर आमच्यामध्ये समन्वय ठेवून सगळे उत्सव साजरे केले. विशेषतः 2 निवडणुका सुद्धा त्यांच्या कालावधीमध्ये पार पडल्या मागच्या वर्षामध्ये आणि कुठलाही अनुचित प्रकार म्हणजे निदान मी आल्यापासून तरी मला काही दिसून आला नाही. याचा अर्थ काय की एक चांगल्या पद्धतीने शासकीय कामकाज त्यांनी इथं पार पाडलेलं आहे. म्हणजे पोलीस मी फार अधिकारी आहे, अधिकाऱ्याचा असा त्यांनी पदाचा कुठेही असा गैरवापर म्हणा किंवा अतिरेक इथं केलेला नाही. आमच्यातही चर्चा होताना मी मोठा मी लहान असंही कधी त्यांनी पाळलं नाही. आवश्यकता असेल रात्री बेरात्री आम्ही काही संपर्क साधायचो, काय गोष्टी कराव्या लागतील, काय करायच्या नाहीत, कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि नागरिकांमध्ये जाऊन कामकाजाचं त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना जे आज प्रेम इथे मिळतंय तेच त्यांच्या कामाच्या पावतीचं आहे, तेच त्याचं कौतुक आहे आणि खरोखर आपण त्या कौतुकाला पात्र आहात. संजय साहेबांचंही योगायोगानं पदोन्नती झाली. सब विस्तार बडा आहे, जिम्मेदारी भी बडी आहे. खरं तर त्यांच्यामध्ये कामाचा खूप उरक आहे. एकदा एक 3-4 महीने उन्होंने मुझे फोन किया कि कमिश्नर साहब तुम जरा दूसरे इलाके में कार्रवाई कर रहे हो, अतिक्रमण या कुछ हमारे इलाके में भी करो, मैं भी हमारा पुलिस फोर्स दूंगा, मैं भी आऊंगा. म्हणजे आपण ही कारवाई करण्यासाठी जी काही आवश्यक मनोबल पाहिजे किंवा तयारी पाहिजे ती संजू साहेबांमध्ये आहे. निश्चितच त्याचा लाभ पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून मिळेल. त्यांच्या कामाचं सुद्धा आपल्याला पुढं चुरूक पाहायला मिळेलच. त्यांनाही त्यांच्या पदोन्नतीसाठी मी शुभेच्छा देतो. भारती सरांनाही एक शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझ्या पूर्ण मालेगाव शहरवासियांकडून आणि माझ्या जाधव कुटुंबाकडूनही मी त्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील नोकरीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वेळ कमी आहे, बोलण्यासारखं तर खूप आहे, परंतु वेळेचं भान ठेवून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण जमलो आहोत ते मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक भारती साहेब ज्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून ते संजू साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व अधिकारी आणि मालेगावकर वासियांनो. खरं तर या ठिकाणी मी 1.5 वर्षापूर्वी आलो आणि त्यानंतर हे काही 1.5 वर्ष गेलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे होतात. तर ते साजरे झाले आणि या ठिकाणी भारती साहेबांशी 1.5 वर्षामध्ये अनेक वेळा माझा संबंध आला आणि सगळे जे काही मालेगावची शांतता जी आहे ती अबाधित राखण्यासाठी त्यांनी अतिशय मनापासून चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी लोकसभा विधानसभेच्या 2 निवडणुका अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडल्या. आपण बघतो फक्त मालेगाव म्हणतो, परंतु मालेगाव व्यतिरिक्त त्यांच्याकडे मनमाड असेल, बागलाण असेल, नांदगाव असेल असा इतर देखील भाग होता. तर त्या ठिकाणी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. खरं तर त्यांचा आणि माझा संबंध मागच्या 5 वर्षापूर्वी देखील आला होता. ज्यावेळेस मी भंडाऱ्याला तुमसर या ठिकाणी एसडीएम होतो तर मागच्या जी विधानसभा निवडणूक आहे तर त्यावेळेस देखील भारती साहेब त्या ठिकाणी ऍडिशनल एसपी होते. तर मागच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही सोबत काम केलं. त्यानंतर ह्या वर्षी जी काही विधानसभेची निवडणूक झाली तर ह्यावेळेस देखील आम्ही या ठिकाणी सोबत होतो आणि यापुढे देखील भारती साहेबांसोबत काम करण्याची मला संधी मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नव्याने आपले अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले आहेत ते संजू साहेब जे आहेत ते देखील या काळामध्ये त्याप्रमाणेच काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर कार्यक्रमाला या ठिकाणी उशीर झालेला आहे, साहेबांना पण बोलायचंय. आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. जमलेले सगळे मालेगावकर आणि इतर तालुक्यातून आलेले सगळे लोक आणि मंचावर विराजमान ॲडिशनल एसपी, दोघेही ॲडिशनल एसपी, या गावाचे कमिशनर, SDPM आणि आमच्या मनमाडचे DYSP साहेब. एक छोटासा कार्यक्रम सुसंवाद हॉलमध्ये संपन्न झाला आता. तर सगळे अधिकारी आपल्या आपल्या मनातलं सगळं बोलत होते.
माझी इच्छा होती त्या ठिकाणी बोलायची, परंतु प्रोटोकॉल नव्हता, त्यामुळे तिथं बोललो नाही. या ठिकाणी आवर्जून मला बोलायचं असं आपणना आणि रियाज भाईंना सांगितलं. अनिकेत भारती सर ज्या दिवशी मालेगावमध्ये आले, पत्रकारांना त्यांचा एक वेगळा अनुभव आम्हाला सर्वांना आलेला आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही बातमी ती किती म्हणजे टेन्शनमध्ये असेल काय असेल ती द्यायची नाही द्यायची, कशा पद्धतीने द्यायची, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सगळं लक्षात यायचं आणि आम्ही शांत होऊन जायचो. अरे साहब थोडे गुस्से में जरा रुक जाओ, अरे साहब हंस रहे हां चलो दे देंगे असं. आणि जेवढे नॅशनल मीडियाचे लोक आहे आमचे, मी झालो, इथं मनोहर बसलेला आहे, संदीप आहे, सगळे आम्हाला या अगोदर ॲडिशनल एसपींनी बाईट द्यायला कधी लवकर नकार दिलेला नाही. परंतु अनिकेत भारती सर इतक्या म्हणजे आयडियाशीर आम्हाला कटून लावायचे, कट मारायचे का बाईट. मला असं वाटतं त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला 2 किंवा 3 वेळा त्यांनी बाईट दिला आहे. परंतु या ठिकाणी मी तेकबीर सरांचा स्वागत करतो. आपने उनके सारे गुण उनके पास से सीख लिए, लेकिन बाइट देने का जो गुण है आप उनसे ये मत कीजिए. हमें जब भी ज़रूरत पड़ेगी हमको बाइट दे दीजिए. आणि दुसरी गोष्ट, मालेगाव शहर हे संवेदनशील आहे असं आपण जेव्हा सुरुवातीला म्हणत होतो, परंतु आज जे अधिकाऱ्यांची बदली होते त्यांना जर तुम्ही विचारलं का मालेगाव शहर हे संवेदनशील आहे का, तर ते म्हणतील नाही नाही बिलकुल नाही, एकदम अच्छा गाव आहे. म्हणजे ही जी मालेगावकरांची जी हे मालेगावकरांचा प्रेम जो आहे, इथं आलेला अधिकारी तो आपल्याला विसरू शकत नाही मालेगावकरांना. आणि मालेगावकर जे अशांत करणारे जे लोक राहतात त्यांची 5-10% इकडं असेल, 5-10% तिकडं असेल, परंतु 95% लोक जे आहे ते गावात शांतता राहावी, रोजगार चालावा, नवीन नवीन उद्योग यावे, हाच उद्देश असतो सर्वांचा. त्यामुळे पोलीस जे करतात ते अतिशय उत्तम पद्धतीने मालेगाव हँडल करतात. अनिकेत भारती सरांनी त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि यानंतरही तेकबीर सर करतील, त्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्या पत्रकार संघाच्या वतीने, मीडियाच्या वतीने, यूट्यूबर्सच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.